जय शिवराय बांधवांनो, मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण असतील आणि त्यांना कर्ज घ्यायचं असेल किंवा या अगोदर बऱ्याच जणांनी घेतलेलं आहे मात्र व्याज परतावा येत नाही, अशा सर्व बांधवांसाठी महत्त्वाचा दिलासा आहे. कारण आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे जे काही MD होते, आता नवीन जे MD आले आहेत त्यांचं नाव आहे अविनाश रणखाम यांनी आता कार्यभार हाती घेतलेला आहे. त्यामुळे एक दिलासादायक आहे. त्याचं कारण असं आहे की या अगोदर आपल्याला जर अर्जही करायचा तर अर्ज करताना सुद्धा इतकी अटी घातल्या होत्या. 7/12 अपलोड करा, होल्डिंग अपलोड करा, जर जमीनच नसेल तर भूमिहीनचं प्रमाणपत्र अपलोड करा, शाळा सोडल्याचा दाखला अपलोड केला त्याच्यासंग निर्गम अपलोड करा, मग तो ओरिजिनलच अपलोड करा, त्याच्यावर अटेस्टेडच नाही, वाकडाच झाला तो क्लिअरच दिसत नाही, असं म्हणून विनाकारण मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना महामंडळाच्या माध्यमातून परेशान केलं जात होतं. आणि तुम्हाला सांगतो बरेच असे मराठा बेरोजगार बांधव आहेत, त्यांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात त्याला मरणाच्या अडचणी आणि कटाळून त्याने सोडून दिलं. काही असे आहेत की त्यांना नवीन अर्ज करायचा आहे पण त्यांच्यासाठी हे अटी निकष पाहून त्याने करायचं सोडून दिलं. बरं, काही न केला त्याचा LOI निघाला, त्याचे व्याज परतावे आले नाही, व्याज परतावा अपलोड करताना स्टेटमेंट बरोबर दिसत नाही याचं एरर आलेलं, त्याच्यानंतर फोटोज बरोबर दिसत नाही त्याचं एरर आलं म्हणून वापस, काहीवर लोकेशनच टाकलं नाही म्हणून जुनाच फोटो अपलोड केला म्हणून, म्हणजे काही ना काहीतरी कारणं लावून साधा तुम्हाला सांगतो त्या स्टेटमेंटवर गोल शिक्काच नाही, खाली आडवा शिक्का आहे वर गोल शिक्काच नाही म्हणून वापस, म्हणजे विनाकारण परेशान करायचं. आणि जर त्याला फोन लावला तर फोनवर ते कधीच व्यवस्थित माहिती देत नव्हते. मात्र आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांनी आता असं सांगितलंय, कारण ते तर मागच्या काळात तुम्ही ऐकलं असेल राजीनामा द्यायला सुद्धा तयार होते. कारण मागचे जे काही देशमुख MD होते त्याचं आणि यायचं काही जमणं गेलं. त्यांनी बऱ्याच वेळा मुख्यमंत्र्याकडं, त्याच्यानंतर मराठा आरक्षण उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच तक्रारी केल्या, मात्र हे काय ऐकायला तयार नव्हते. शेवटी राज्य सरकारनं निर्णय घेतला आणि ते MD बदलून टाकले आणि आता नवीन अविनाश रणखाम हे आलेले आहेत. आता दोघांचे सूत्र कसे जुळतात आणि मग कशा योजना या राबवतात ते तर आपण पुढं बघूच. मात्र आज नरेंद्र पाटलांनी सांगितले की आता यामधील ज्या काही अटी होत्या, जी बेरोजगार तरुणांची अडवणूक होत होती, यामध्ये शिथिलता येईल, त्या अटीसुद्धा काढून टाकण्यात येईल आणि लवकरात लवकर अर्ज केल्याच्या नंतर त्या बांधवांना LOI सुद्धा जनरेट होईल. म्हणजे मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत त्याला रोजगाराची आवश्यकता आहे, त्यांना लवकरात लवकर कर्ज प्रक्रिया राबवण्यात येईल. आणि ज्यांनी 2024-25ला अर्ज केले होते त्याचे अर्जसुद्धा बाद करण्यात आले होते, त्यांचे सुद्धा अर्ज आता मंजूर करण्यात येईल असं नरेंद्र पाटलांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचसोबत यापुढं मुख्यमंत्र्याकडं आणखी महामंडळाला जसे आता 300 कोटी रुपये आले ना आता मागच्या 8 दिवसात, तसे आता पुन्हा 800 कोटी रुपयाची मागणी करणार आहे. म्हणजे जे बेरोजगार तरुण आहेत, ज्याचे हप्ते रखडलेले आहेत ते सगळेचे हप्ते देण्यात येणार. ज्यांना नवीन कर्ज घ्यायचे त्यालाही लवकरात लवकर LOI देण्यात येणार. त्यामुळे विनंती एकच आहे बांधवांनो, की जर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून स्वयंरोजगार उभा करायचा असेल, त्यामध्ये तुमचं किराणा दुकान असेल, कटलरी असेल, हार्डवेअर असेल, सीडचा असेल, म्हणजे व्यापारी व्यवसाय, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला एखादा उद्योग उभारायचा असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला एखादा सेवा व्यवसाय करायचा असेल, आपले सरकार सेवा केंद्र आहे, मोटार रिवायडिंग आहे, एखादी हॉटेल आहे, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यामुळे यासाठी मोजके पहिले कागदपत्र लागते होते, आता त्याबद्दल पुन्हा काय नवीन माहिती येईल किंवा यामधल्या अटी शिथिल झाल्याच्या नंतर काय पुन्हा नवीन बदल होतो त्या बदलाची सुद्धा माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. आणि तसं पाहिलं तर नियमित आपण प्रत्येक महामंडळाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र जे काही इतर महामंडळाच्या बाबतीत असतं त्याबद्दलची तेवढी मागणी काही येत नाही, की बरेच OBC महामंडळ आहे, त्यानंतर ST SC VJNT महामंडळ आहे, तर यांच्या काही कमेंट्स आल्या नाही किंवा मागणी आली नाही. मात्र त्यांचीही मागणी आली तर आपण नक्कीच त्याबद्दल पुन्हा सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि आपलं जर महामंडळाच्या बाबतीत काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.